गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी आमदार प्रकाश आवाडे देणार आहेत. विरोधक पाण्याचे राजकारण करत आहेत. आमदार आवाडे यांनी 40 वर्षात इचलकरंजीच्या हिताचेच काम केले आहे. विरोधकांना आता काही काम नाही. काल महात्मा गांधी चौकामध्ये आमदार आवाडे यांच्या नावाने बोंबलणारे हेच आमच्या सर्व बरोबर होते, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे यांनी पत्रकार बैठकीत आरोप केला. इचलकरंजी शहराचे आमदार प्रकाश आवाडे यांनी आजवर वस्त्र उद्योगाचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न मिटवले आहेत. काल गांधी पुतळा चौकामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा निषेध केला होता व त्यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. त्यामुळे त्यांचेही आरोप बिनबुडाचे आहेत. आमदार आवाडे यांनी इचलकरंजी शहराला गेल्या 40 वर्षांपासून वस्त्र उद्योगाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. 25 वर्षांपूर्वी कृष्णा पाणी नळ योजना मंजूर करून आणली आहे. त्यामुळे शहराला पाणी मिळत आहे. त्यावेळी सुद्धा याच नेत्यांनी विरोध केला होता. सध्या शहराला 7 पाण्याच्या टाक्या मंजूर केल्या आहेत. वस्त्र उद्योगाचे प्रश्न वारंवार सोडवत आहेत. सुळकुड पाणी योजना मंजूर व्हावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे कायम धडपडत आहेत. मंत्रालयामध्ये मीटिंग लावत आहेत, पण आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव घेतल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. विरोधकांच्या डोक्याला काही काम नाही आहे. त्यांना लोकसभेमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे उठसूट कुठल्या तरी चौकामध्ये यायचे व आंदोलन करायचे. त्यामुळे त्यांच्या हाताला काही काम राहिले नाही. येणाऱ्या काळामध्ये आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजीला स्वच्छ मुबलक पाणी देणार आहेत. शहरामध्ये जलशुद्धीकरण प्लांट बसवले आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर सुरू केले जातील. अन्यथा कार्डद्वारे जे पाणी दिले जाते ते बंद करून कॉईनद्वारे पाणी दिले जाईल. त्याचाही आढावा लवकर घेतला जाईल. शहरामध्ये राजकारणाशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे सर्व राज्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी कसे दिले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. ती पूर्ववत कशी जाईल याकडे विरोधकांनी लक्ष दिले पाहिजे. पण विरोधाला विरोध न करता हातात हात घालून पाण्यासाठी एकत्रित आले पाहिजे. पण इचलकरंजीच्या गेल्या 40 वर्षांपासून विरोधक आमदार प्रकाश आवाडे यांना विरोधातच करत आहेत. आमदार आवाडे यांनी जर कुठल्या कामात भ्रष्टाचार केला असेल तर त्यांनी लेखी पुरावे द्यावेत. बिनबुडाच्या आरोपांना आम्ही उत्तर देणार नाही. आवाडे हे जनतेशी व मतदारांशी बांधील आहेत. गांधी पुतळा चौकामध्ये झालेली निदर्शने म्हणजे एक रोड शो आहे. या पत्रकार बैठकीला ताराराणीचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, नरसिंह पारीख व ताराराणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचा उल्लेख करतो की 1985 साली जे कृष्णा योजनेला जे आता जे विरोध करत होती ह्यातलीच काही लोक त्या 85 सालीला भरपूर कृष्णा पाणी योजनेला विरोध केलेला होता. तरी त्या विरोधला डावलून आमदार प्रकाश आवाड्यांनी कृष्णा योजना आमच्या इथं ती 36 कोटी रुपयाला ती योजना इथं आणून इचलकरंजी शहराला आमचा कायमस्वरूपीचा पाणी आज तागायत त्यांनी तो मिटवलेला आहे तो. आणि ती कृष्णा योजना जर आमदार आवाड्यांनी जर केली नसतीच चुकून आणि ह्यांचा विरोधला जर डावलून जर केले नसतील तर आज इचलकरंजी शहराची अवस्था किती वाईट झाली असती. पण आमदार प्रकाश आवाडे असल्या विरोधाला भीक घालत नाहीत. असे विरोध करणारे त्यांनी वरडत राहू द्यात. पण अण्णांनी त्याच्या पुढं जाऊन परवा झालेले आमचे 17 कोटीची पाईपलाईन ते काम आज जोरात चालू केलेलं आहे. परत पाण्याच्या टाक्या 7 मंजूर केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे 4 कोटी रुपये शिंदेसाहेब ज्यावेळेला नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडनं 4 कोटी रुपये आणून गावातले पेयजलचं त्यांनी इतर नगरपालिकेला त्यांनी अर्पण केले. आणि त्याचं टेंडर आत्ताचे जे कुईकुई करणारे त्यातले 2-3 नगरसेवक आहेत त्यांच्या काळातच ते टेंडर पास झालेलं आहे. त्या काळातलं त्या टेंडरला मंजूर दिलेलं आहे. आणि मंजूर देताना त्याला एवढ्या अटी शर्ती गाठल्या तिथल्या त्या बॉडीतल्या लोकांनी की घरभाडा भरल्याशिवाय त्याला पाणी येणार नाही असे कार्डात त्यांनी सिस्टीम केलेलं आहे.
मग ह्या लोकांना त्यावेळेला कळायला पाहिजे होतं. तुमच्या काळात 4 कोटीचं पेयजलचं आणलेलं आहे. पेयजलचं आणल्यानंतर त्या गावातली वितरणची व्यवस्था करायला पाहिजे. हे काम म्हणजे इथले प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासनाचं जे काम आहे त्या प्रशासनावर ह्यांची दाख नाही. उगाच चौकात येऊन आवाड्यांचं नाव घ्यायचं आणि आवाडे साहेबांचं नाव घेऊन जर हे केलं तर लोकांची दिशाभूल करतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अण्णांनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना इथं सफल झालेल्या आहेत. अण्णांनी एवढेच नाही, आज गावातले तारदाळ असू दे, खोतवाड असू दे, चंदूर असू दे, मळेबागातले रस्ते असू द्यात, जवाहरनगर असू दे, अनेकांच्या कॉन्क्रीट गटरी आहेत, रस्ते कॉन्क्रीटचे आज कामं इथं जवळजवळ 100 कोटीची अण्णाने आणलेली कामं ती कामं चालू आहेत. त्यांनी डोळ्यात अंजन घालून बघावं असं माझं मत आहे. आणि त्यांनी वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.